नागपुर से बड़ी सियासी प्रतिक्रिया सामने आई है। कांग्रेस नेता नाना पटोले ने प्रज्ञा सातव के मुद्दे पर बीजेपी पर सीधा और तीखा हमला बोला है। पटोले ने कहा है कि किस वजह से प्रज्ञा सातव ने इस्तीफा दिया और बीजेपी ने उन्हें क्या प्रलोभन दिया, यह समय बताएगा, लेकिन जो कुछ भी हुआ है वह पूरी तरह गलत है। नाना पटोले ने आरोप लगाया कि बीजेपी को सत्ता का घमंड हो गया है। सत्ता के नशे में भारतीय जनता पार्टी दूसरे दलों के नेताओं को लालच देकर तोड़ने का काम कर रही है। उन्होंने कहा कि महाराष्ट्र में बीजेपी ने एक नया फॉर्मूला शुरू किया है, सत्ता से पैसा और पैसे से सत्ता। जनता के पैसे की लूट कर विधायकों को खरीदने का ट्रेंड अमित शाह से शुरू हुआ, वही आज महाराष्ट्र में लागू किया जा रहा है। ऐसा तीखा आरोप भी उन्होंने इस वक्त लगाया है। बघा, एक कुठल्या कारणाने तिने राजीनामा दिला आणि बीजेपीने काय प्रलोभन दिलं, कारण की दुसऱ्या पक्षातली लोक बीजेपी प्रलोभन देऊन, कोणाला पैशाचं प्रलोभन, कोणाला पदाचं प्रलोभन देऊन लोक फोडते आहे। जो बीजेपीला जो सत्तेचा माज आलेला आहे, ज्याला लोकशाही मान्य नाही, असा या बीजेपीच्या काय प्रलोभन त्यांना मिळालं हे वेळ सांगेल। पण झालेली घटना हे चुकीची आहे, एवढंच मी त्या ठिकाणी म्हणतो। मी तुम्हाला सांगितलं की भाजपला सत्तेचा माज आलेला आहे, त्यामुळे ह्या सत्तेच्या माजापोटी ते त्या पद्धतीचं बोलतात आहे। मुद्दाहून तुम्हाला सांगितलं की काय प्रलोभन दिलं, कारण की प्रलोभन देऊन ज्या पद्धतीनं भाजप दुसऱ्या पक्षांना फोडते आहे, तर ते नेमकं प्रलोभन काय होतं ते आपल्याला, मला नेमकं माहिती कळेलच, त्याच्यावर आम्ही प्रतिक्रिया देऊ। मी तुम्हाला सांगितलं की सत्तेचा माज आणि सत्तेतून पैसा आणि पैसेतून या पद्धतीचं खरेदी हा बीजेपीनं एक नवीन आयाम महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आहे। आणि त्याच्यामुळे जनतेच्या पैशाची लूट जे करून आमदार विकत घेणं, हा अमित शहापासून चाललेला जो ट्रेन आहे ती आज महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे। त्यामुळे काय प्रलोभन दिलं गेलेलं आहे नेमकं ते मी तुम्हाला, मला कळाल्यानंतर मी तुम्हाला त्या पद्धतीची प्रतिक्रिया देऊ। आणि मला असं वाटतं की याच्यावर आता मी काही जास्त प्रतिक्रिया देऊ असं मला वाटतं। हे আপনার होनो कामात लगाओ, आज ये कॉल करो 1-800-313-1212 लो।